Download the ZEE5 app now. टेलिव्हिजनवरील मराठी मालिकांमध्ये काय घडलं खास? कोणत्या बातम्या राहिल्या चर्चेत? कोणत्या मालिकेत आला रंजक ट्विस्ट? सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडलं खास? जाणून घेऊया ह्या आठवड्याच्या वीकली रॅपमध्ये. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री नेहा गद्रे हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. नेहानं ईशान बापट सोबत लग्न गाठ बांधली. या विवाह सोहळ्याला अभिनेत्री दीप्ती देवीनं हजेरी लावली होती. स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर आता एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मोलकरीण बाई असं या मालिकेचं नाव असून घरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकिणींसोबत असणारं हृदयस्पर्शी नातं या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. 18 मार्च पासून ही मालिका 6:30 वाजता स्टार प्रवाहवर प्रदर्शित होईल. झी मराठीवरील लागी झालं जी ह्या मालिकेत आता एक रंजक वळण पाहायला मिळणार आहे. बॉर्डरवर एका मोहिमेदरम्यान अजिंक्यने केलेल्या पराक्रमामुळे त्याला लान्स नायकची बढती मिळाली आहे. सोनी मराठीवर एक होती राजकन्या ही एक नवीन मालिका 11 मार्च पासून प्रदर्शित होणार आहे. लागीर झालं जी या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली किरण ढाणे ह्या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेत आता राजनंदिनीची एंट्री होणार आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकर ह्या मालिकेत राजनंदिनीची व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळेल. झी गौरव ह्या अवॉर्ड शोचा नामांकन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मराठी सेलिब्रिटीजनी हटके लुकमध्ये हजेरी लावली. सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती हा मराठी रियालिटी शो सुरू होणार असून अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता नागराज मंजुळे ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत संभाजी महाराज मुघलांचा खजिन्याचं द्वार असलेल्या बुऱ्हाणपूर नगरीवर हल्ला करून मोगलांना धडा शिकवतात. झी मराठी वाहिनीवरील रात्रीच खेळ चाले ह्या मालिकेत अण्णांनी बच्चीला धडा शिकवण्यासाठी माधवचे लग्न करण्याचा खाट घातलाय. मात्र ऐन वेळेस माधव लग्नाला नकार देतो, त्यामुळे अण्णा त्याला घरातून हाकलून देतात. कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर ह्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली बच्चे कंपनी सध्या काही कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा मुंबईत आली आहे. यावेळी मॉनिटर आणि इतर सूरवीरांनी समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारत धमाल केली. तर या होत्या ह्या आठवड्यातील मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील घडामोडी. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील कोणती मालिका तुम्हाला जास्त आवडते हे आम्हाला नक्की कळवा. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.